गुड मॉर्निंग. मी आता डायरेक्ट रेडी शेडी होऊनच तुम्हाला म्हणजे मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे, कारण की मला ब्लॉग सकाळपासून करायला टाईमच भेटला नाही. आणि आता मी इथून ब्लॉग स्टार्टिंग करते. सो तुम्ही बघा. आणि मी रेडी पण झाली आहे आणि अजून तरीची तयारी नाही. आणि आता आज रक्षाबंधन आहे आणि आज बहिणींचा दिवस आहे. सो आज आमची मज्जा आहे. मी रेडी झाले आणि इथं अजून तयारी नाही. भाऊस सगळे आता हे असे भाऊस. हां किती लेट, किती वाजले? 12 वाजले, 11 वाजायला आले आणि अजून आत्ताशी याची तयारी चालू आहे. आता मी पण रेडी झाली आणि दिदी बघा गाईज आता मी राखी बांधणार आहे. चला. म्हणजे मी याला राखी बांधणार आहे आणि तनिष मला देणार गाईज 100 रुपये देणार आहे गाईज मी. 5 लाख. नाही गाईज मला 5 लाख पाहिजेत. तनिषला राखी बांधणार आहोत आणि आमच्या अपेक्षा आहेत की तनिषने आम्हाला 5-5 लाख द्यावे. आणि त्यांनी किती आणले असतील तुम्ही गेस्ट करा. तनिषला ओवाळणी करते मी. असं तनिष बघू शकता. आणि आता रक्षाबंधन करून झालं होते. तुम्ही गेस्ट करा की तनिष मला किती पैसे देणार आहेत. तनिष किती देणार आहेस? 100 गाईज. आणि तुम्ही बघा गाईज तुम्ही असं असं आणि आम्हाला 5 लाखाची अपेक्षा आणि तनिष आम्हाला 100 देतो. मग बांधू का नको राखी? गाईज तुम्हाला दाखवी मी किती रुपये देणार आहे. तनिषला राखी बांधून झालेली आहे आणि आता सृष्टी बांधणार आणि नंतर आम्ही इथून हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत, कारण की ताई हॉस्पिटलमध्ये, मग तिला हॉस्पिटलमध्येच राखी बांधायची. किती पैशांची अपेक्षा आहे? 1000 रुपये दिले तरी बस होतील. अजूनचं दोघांचं प्रेम खूप होतं जाणार आहे, कारण की आज हे भेटणार ना. तसं मम्मी पण रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशी दिसते. अजून मेकअप नाही केली, फक्त साडीच लावली आहे तिने. आणि इथं पोज देऊन उभी राहिलेत फोटो काढण्यासाठी. आता मी राखी बांधले तनिषला दोघींनी पण. आणि आता ते हॉस्पिटलला चालले आहेत. सृष्टीचं ब्लश जास्त आहे, आज मी जरा कमी लावलाय. तुमचा भाऊ सो गाईज आता आमची राखी बांधून झाली आहे. मी आताच तनिषला राखी बांधले दोघींनी पण. ते काय आता त्याला पैसे देणार आहे. पटकन. तवा गाईज पैसा 5-5 लाख पाहिजेत. 5-5 लाख बस होते का आम्हाला 5-5 लाख दोघींना पण. तवा गाईज मी दे तवा गाईज पहिले तुम्हाला पैसे दाखवतो गाईज. हे बघा गाईज, हे बघा हे दाखव इकडं पैसे. हे बघा गाईज पैसे एक लाख. हे बघा 1 रुपये. 1 रुपया फक्त. हे घे. सिरियसली हे बघा गाईज आम्हाला 1 रुपया. आणि आम्हाला काय बोलताय दीदीला 500 रुपये. हे घ्या. त्याचं असं म्हणणं आहे की पूनमला मी पूनमला 500 दिला, आम्हाला 100 रुपये. नाही जमणार. काही इकडे बघा 100 रुपये देणार. हे 100 रुपये. जन्नत को चाबी में संग रखना. वाट बघत राहा. चला आता 100 तर 100 भावाने भेटलं दिलेत. तरी. भावाने दिलेत बोलल्यावरती घ्यायलाच घ्यावंच पाहिजे. लागणार. त्याच्यामुळं जेव्हा तर कामाला लागेल ना तेव्हा 5 लाख घेणार. नक्कीच. पप्पा आता हॉस्पिटलमध्ये जायला रेडी झालेत. आणि आणि आम्हाला सांगतात ज्याला यायचं तरी या, नाही तर मीच मी जाईन. जाते. हे बघा. आणि आमची दिदी जेवायला बसली. गाईज मला खूप भूक लागलेला आणि मला भूक कंट्रोल नव्हतं, त्याच्यामुळे मी आता मामाच्या मुलाला राखी बांधायला चाललेली आहे. जस्ट अशी झोपत होती आणि मामाचा फोन आला की ये राखी बांधायला. मग आता तिकडेच चालली आहे. सो तिथे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आता मामाच्या इथे पोचले आहे. आता मामा पण गावातच राहतात आमच्या, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. 5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त मामांचा. त्या सगळं आता वरती जातो. किती गोंगाट, किती गोंगाट. भावसाला नेऊन ठेवतो कुठं आणि फोन नाही उचलत. भाऊस बिना कपड्याचंच आहे. भावसाने कपडेच नाही घातलं आणि भावसाने फोन केला राखी बांधायला ये. हा कपडे कुठे आहेत? हा कपडे घाल पहिले. हाय गाईज, आता आम्ही काय करणार आहोत, याला राखी बांधणार आहोत.
आणि भाऊसानी पॅन्टच नाही घातली आहे. 5 लाख तरी जराकडून 5 लाख घेतल्या. तू 5 लाख दे. 10 लाख होतील. बाबा 5 लाख देताय. किशन हात घातलं 5 लाख रुपये टाकायला. दे 5 लाख. चल कुठे आहे बाबा? लय 5 लाख बाबा. कुणी दिले? कुणी दिले हे? कुठलं जातानी? ते मला भाषा समजेल, तुम्हाला नाही समजणार, त्याच्यामुळे तुम्ही एवढं लक्ष देऊ नका. बरोबर आहे का नाही? असं कर, असं कर, असं कर. हा स्पेशल नाही, काहीच नाही स्पेशल. मटर पनीर आहे. मटर पनीर कुठे दाखव? पिशव्या भरलेल्याच आहे मटर पनीरचे. कुठे डब्बा आहे? पिशवी काय हो? डबे कुठे ठेवले? स्माइल बघा, स्माइल बघा, स्माइल बघा. तो पण साईवरून पार्सल घेऊन आली आहे. मटर पनीर. इथला पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. हे बघा, मटर पनीर, भात आणि ही आमची मामी. बाय. आम्ही चाललो आता घरी. चला आता आपण घरी जाऊयात. मम्मीची पर्स मी सांभाळते. ह्याच्या गप्पा गोष्टी काही संपायच्या नाही, मला निघू दे. आता डायरेक्ट घरी पोचल्यावरती भेटू. आलो आम्ही आता घरी. मम्मी पण पाठीमागे आहे. मम्मीच्या हौसाला गेली ती बांधायला. कोण आलाय? हाय कर. हाय, आमचा आयू आला. आयू काय? आयू दाखव तुझ्या राख्या, दाखव त्यांना राख्या, दाखव दाखव. काहीच आमच्या आयर्सच्या राख्या बघा, किती बहिणी आहेत त्याला, खूप साऱ्या आहेत. शानूली आली आहे, बघू शकता. शानू हाय. ती झोपेतून उठले म्हणून थोडी वैतागली. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हॅलो गाईज. आमचा आयू, आमची शानू बघते मग कशी. आमची छानू छान. चिनी काय? हाश बाबू. कोण आहे? कोण आहे? तू आहे ना? छान. हॅलो गाईज. हाय. इकडे नाश्ता चालू आहे. हाय. मला आयांश आमचा काय आयांशी काय हिला काय बोलतात? चिप्स. हां चिप्स बरोबर, चिप्स. म्हणजे मस्ती चालू आहे, बघू शकता. बाबा शानू कान बसतील तिचं बघ. काय तिगडी मैया यशोदा. साऊंडसाठी सॉन्ग लावलेत. हा बघा, हा बघा. इकडे बघा आमची मस्ती चालू आहे. इकडे बघू शकतात. इकडे बघा भाजी माझी. हे बघा हे भाचा. आणि पूनम येणार आहे आता 7:30-8 वाजता, म्हणून तिच्यासाठी मिनी स्पेशल आणि फर्स्ट टाइम ओळ्या नारळाच्या करंज्या केल्यात. फर्स्ट टाइम केल्यात. आता तिने खाल्ल्यावरती बघूया तिची रिॲक्शन काय येते ते, कारण की मी फर्स्ट टाइम केल्यात. मी कधीच केल्या नव्हत्या आणि कधीच बनवल्या नव्हत्या. जसं मला मम्मीने सांगितलं तसं मी त्या केल्यात. बघूयात. काहीच मला काहीच नको, माझ्या पोटात दुखतंय. नाही नाही एक घ्यायलाच लागेल. मी केलं स्पेशल. नाही नाही
किती टाकणार आहेस किती टाकणार आहेस मस्त बसले गप्प गोष्टी करायला पूनम पण आताच आली गाईज, जरा राखी बघा, उशीरच राखी. झालाय तिला राखी बघा, गाईज, पूनमची. राखी ही पूनमची आम्ही आता चाललोय खाली राखी बांधायला दादाकडे आता आम्ही आलेलो आहोत आणि पावसाचा काय चाललाय आमची दीदी रांगोळी काढते. छाप उठवलाय फॉलो करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.